जे धम्मपद आहे ते बालवर्गामधून घेतलेलं आहे. ते याप्रमाणे मासे मासे कुसाकेन बालो भुञ्जेय भोजनं नासोऽसंकट्टधमनं कालं अग्गहति सोलसं सोलसीन सोलसीन. तर याचा अर्थ हा आहे की जर एखादा साधक, ज्याला आपण ऑस्टेरिटी म्हणतो, एखादा साधक खूप जेवणाबद्दलचे नियम पाळत असेल महिना ओके, मासे मासे म्हणजे महिने, तर तो महिने तो फक्त किती जेवण करत असेल, किती खात असेल, जसं की जे गवताचं पातं असतं, तर त्या गवताच्या पातावर जेवढं अन्न साचेल तेवढं अन्न तो दिवसाचं खात असेल. परंतु एखादा व्यक्ती, एखादा साधक, एखादा आर्य जर ज्याला सत्य समजलेलं आहे, ज्याला सत्याची जाण झालेली आहे, तर त्याच्या प्रॅक्टिसचा तो 16वा भाग सुद्धा स्पर्श करू शकत नाही. तर याचा अर्थ हा आहे की जो खरा साधक असतो, तर तो त्याच्या 16वा भाग जर असेल त्याच्या प्रॅक्टिसचा, तर त्याच्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही. इवन जो मूर्ख असतो तो कोणती प्रॅक्टिस करत आहे? रोज फक्त गवताच्या पात्यावर अन्न साचेल एवढे. ठीक आहे, तर हे या गाथेचा अर्थ आहे. तर किती कथा आहे ही जंबुकाची आहे, जंबुका नावाचा प्रॅक्टिशनर असतो. त्याची किंमत 16व्या भागालाही नाही लागत. तर हा जो असतो हा आजीवक म्हणून प्रॅक्टिशनर असतात, जसं की त्याला निघंट असतात, निघंटनाथ उत्तम वगैरे, त्या त्या टाईपच हे नग्न प्रॅक्टिशनर असतात. नग्न प्रॅक्टिशनर हा जो आजीवक असतो, नेकेड ऍसेटिक्स असतो. तर काय होतं की याची एक बॅक स्टोरी आहे. ऍक्च्युली धम्मपद मध्ये नाही त्याला, पण याची एक बॅक स्टोरी आहे. तर याची बॅक स्टोरी ही आहे की एका बुद्धांच्या काळामध्ये हा जो ऍसेटिक्स असतो किंवा हा जो जंबुक असतो, हा भिक्खू असतो. एका गौतम बुद्धाच्या काळामध्ये हा भिक्खू असतो आणि एका विहाराचा तो मुख्य असतो. तर म्हणजे इतका काही वाईट नसतो, खूप चांगलाही नसतो, खूप वाईटही नसतो, पण प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित. तर त्यावेळेस काय होतं की एक अरहंत असतात, अरहंत भिक्खू विहाराच्या दिशेने जाताना त्याला या भिक्खूचं विहार दिसतं. तिथं ते येतात आणि थोड्या दिवसासाठी विचार करतात की इथं रेस्ट करूया. तर म्हणजे थांबूया, रेस्ट म्हटल्यापेक्षा थांबूया. तिथं थांबतात आणि त्यानंतर साहजिक अनंत भिक्खू आहेत, तर त्यांची वागणूक, त्याच्यानंतर त्यांचे जे काही गुण आहेत ते सर्वांना दिसायला लागतात. तर सर्व जे असतात, सर्व सपोर्टर्स जे असतात ह्या विहाराचे, तर त्यांना खूप सगळे गिफ्ट आणायला लागतात. त्यानंतर कपडे कपडे म्हणजेच कपडा वगैरे चिवरसाठी, बेडिंग, झोपायसाठी सगळं आणून द्यायला लागतं आणि चांगलं जेवण. तर हे सगळं, हे जे विहाराचे मुख्य असतात मेन भिक्खू, ते बघायला लागतात. त्यांना जेलसी निर्माण होते, त्यांना ईर्ष्या निर्माण होते. तर ते काय करतात,
संध्याकाळी त्या भिक्खूकडे जातात आणि त्या अरंत भिक्खूजवळ जातात आणि म्हणतात की तू या सर्व जे तुला भेट भेटत आहे किंवा उपहार भेटत आहे किंवा गिफ्ट भेटत आहे याच्या लायक नाही, याच्या लायक नाही. तू म्हणजे धम्मामध्ये राहण्याच्याही लायक नाही. तुला जे भोजन भेटत आहे तर तू भोजन न खाता तू विष्ठा खाण्याच्या लायक. तू हे कपडे घालण्याच्याही लायक नाही. असं ते त्याला कर्स करतात त्या अनंत भिक्खूंना. त्यांना ते बोलतात खाण्याला. साहजिक आहे, पण ते अनंत आहेत तर त्यांना लगेच समजून जातात प्रॉब्लेम काय. तर ते काय करतात, इतकं बोलल्यानंतर ते थांबणारच नाही. ते काय करतात की तिथून ते निघून जातात, न सांगता निघून जातात. ओके. दुसऱ्या दिवशी हे जे भिक्खू असतात हे त्यांचं जे विहार आहे ते झाडायला लागतात. त्याच्यानंतर सगळं साफसफाई करायला लागतात. त्यानंतर त्यांना वाटतं की आता एक काम करूया आपण की हे जे अनंत भिक्खू आहे यांना फक्त उठवायचं नाटक करूया. म्हणजे उठवायचं नाहीये, परंतु उठवायचं नाटक करायचंय. कारण की गावात गेल्यानंतर पिंडपातला लोक विचारतील की अनंत भिक्खू कुठे आहे. तर ते दरवाज्यावर फक्त असं बोट ठेवतात किंवा एकदा दोनदा असं बोट ठेवतात आवाज न आल्यासारखं. आणि मग पिंडपातसाठी निघून जातात. त्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर जसं ते पिंडपात सगळे उपासक विचारतात, सपोर्टर विचारतात की ते अनंत भिक्खू कुठे आहेत. आम्हाला त्यांना भोजनदान द्यायचं आहे, त्यांना हे द्यायचं आहे, ते द्यायचं विचारतात. तर हे म्हणतात की काल जे तुम्ही त्यांना सगळं प्रोव्हाइड केलं, बेडिंग वगैरे, ते खूप आळशी झालेत आता. खूप आळशी झाले. तर ते मी सकाळी त्यांना मी झाडत होतो, मी सगळं करत होतो, परंतु त्यांना माझा आवाज नाही गेला साफसफाई करण्याचा. त्याच्यानंतर मी त्यांचा दरवाजा पण खटखटवला, परंतु ते उठतच नव्हते. कारण की तुम्ही खूप चांगलं त्यांना भोजन दिलं, खूप चांगलं त्यांना झोपायला दिलं, तर ते आळशी झाले. असं ते त्यांच्यावर आरोप. ऍक्च्युली अनंत भिक्खू जे असतात ते ऑलरेडी निघून गेलेले असतात. मग ते काय करतात सगळे जे सपोर्टर असतात ते भोजन जे असतात या बनतेजवळ देतात आणि म्हणतात तुम्ही त्यांना देऊन द्या. भोजन इतकं रिच असतं, इतकं चांगलं असतं की हे जे बनते असतात विचार करतात की इतकं चांगलं भोजन भेटताना पाहिल्यानंतर हा अनंत भिक्खू इथून निघणारच नाही. तर ते काय करतात, ते भोजन फेकून देतात. घरामध्ये आलेलं भोजन फेकून देतात. तर हे जे कर्म ते करताय, हे जे काही बोलण्याचं कर्म, हे जे काही अन्न फेकण्याचं कर्म ते करताय रानामध्ये आले, तर जसे ते मृत्यू पावतात डायरेक्ट जन्म हेल मध्ये होतो. ओके, डायरेक्ट जन्म हेल मध्ये होतो. कोणत्या हेल मध्ये होतो हे मी सांगत नाही का. तपन मध्ये होतो. तपन नावाची हेल असते. तिथून निघाल्यानंतर जो जन्म होतो तो होतो सम्मा संबुद्धांच्या काळामध्ये, आपले सिद्धार्थ गौतम बुद्ध. परंतु लहानपणापासूनच यांचं नाव जंबुका ठेवतात. तर लहानपणापासूनच यांना एक आदत पडते. यांना काही जेवायला दिलं ना ते खात नाही. तर हे आपली स्वतःची विष्ठाच खायला लागतात. तेच त्यांचं भोजन होऊन जातं. स्वतःची विष्ठा खायला लागतात. यांना चांगलं जेवण दिलं तरी यांच्या मनामध्ये वेगळे विचार येतात, फॉल्टी विचार येतात आणि ते विष्ठा खायला लागतात.
मग त्यांचे आई-वडील परेशान होऊन जातात आणि ते विचार करतात की काय करावं आता? मग ते काय करतात की त्यावेळेस जे प्रॅक्टिशनर असतात आजीविका म्हणून नेकेड एस्थेटिक्स तिथं त्यांना पाठवून देतात. नेकेड एस्थेटिक्सकडे पाठवल्यानंतरही जेव्हा त्यांना कळतं की हा जो साधक आहे हा स्वतःची विष्ठाच खातो रात्रीला, हे काही चांगलं नाही. त्यानंतर तिथूनही काढल्यानंतर हा आजीवक जो असतो तर हे जे चंबुका जो असतो तो लेसला जातो जिथं उंच दगड आहे तिथं आणि तो काय करतो की एका पायावर उभा राहतो आणि तोंड उघडं ठेवतो. तर सगळेजण येतात आणि विचारतात किंवा तुम्ही असं का करत? तर ते म्हणतात की मी जे तोंड उघडं ठेवलेलं आहे मी फक्त या हवेवर जगतो. मी हवा खातो आणि मी एका पायावर उभा याच्यामुळे आहे कारण की मी जर दुसरा पाय या पृथ्वीवर ठेवला तर पृथ्वी ढासळून जाईल खाली. सहन करू नाही शकणार माझं. त्यामुळे मी कधी खाली बसत नाही, कधी झोपत नाही आणि कधी काही जेवत नाही. हीच माझी प्रॅक्टिस. बरेच लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतात आणि खूप काही जेवण आणायला भोजन देतात. परंतु ते जे भोजन असतं ते जंबुका रिफ्यूज करतात. ते म्हणतात की मी भोजन नाही खात, मी फक्त हवा खातो. इव्हन तुम्ही मला कितीही प्रेशराईज केलं तरी मी या गवताच्या पात्यावर बसेल एवढंही अन्न मी खाणार. तुम्ही तेवढं जर ठेवत असाल तर त्यात तुम्हाला पुण्य तर भेटतील. ठेवा तुम्ही इथं ठेवा आणि ते निघून जा असं म्हणतात. तर असं ते 55 इयर्स जगतात. 55 वर्ष. तर हे जे जंबुका काय करतात की दिवसभर हे असे बसतात, तर असे उभे राहतात आणि संध्याकाळी त्यांना आदत असते स्वतःची विष्ठा खाण्याची. संध्याकाळी सगळे लोक गेल्यानंतर स्वतःची विष्ठा खातात, लोकांची विष्ठा खातात आणि झोपी जातात. त्यावेळेस भगवान तिथं पाहतात हे सगळं काय चाललंय. तर सगळे त्या जंबुकाला देवता समजायला सॉरी अरहंत समजायला. तर तिथं काय होतं की भगवान बुद्ध पाहतात की जंबुका मध्ये पारमिता खूप आहे की ते शॉर्ट टाइम मध्ये अरहंत होते. तर भगवान बुद्ध त्यांना भेटायला जातात आणि जंबुकाला म्हणतात की मला आजची रात्र इथं स्पेंड करायची आहे. तर तू मला असं प्लेस दाखव कोणता तरी असेल तर. तर भगवान बुद्धांना ते एक दगडामधली एक अशी खोली असते तिथं ते जागा देतात आणि त्या रात्री काय होतं की फर्स्ट वॉच ऑफ द नाईट म्हणजे पहिल्या प्रहरी चतुर महाराज का देवता भगवान बुद्धाला वंदन करायला. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रहरी सक्क येतो, तिसऱ्या प्रहरी महाब्रह्म येतो. अशा तीन वेळेस तीन वेळेस असा मोठा प्रकाश भगवान बुद्धांच्या त्या खोलीमध्ये येताना जाताना दिसतो जम्मूला. तर
जंबुका सकाळच्या वेळेस काय करतो की भगवान बुद्धापर्यंत जातो आणि विचारतो, त्याला चौकशी करायची असते की ते 3 जे लाईट येऊन गेले हे कोण आहेत? तेव्हा मग भगवान बुद्ध म्हणतात की एक देवता होते, एक सक्क होतं आणि महाब्रह्म होतं. जंबुका व्हेरी इम्प्रेस होतो. खूप इम्प्रेस होतो. त्यानंतर ते म्हणतात की भगवान बुद्ध म्हणतात की जंबुका तू सुद्धा एक खूप मोठा ग्रेट पर्सन आहे की तुला सुद्धा देवासक्का आणि महाब्रह्म म्हणून प्रे करतील, होमेज करतील, जसं मला. तर तू जे ही प्रॅक्टिस करतोय आणि तू जे लोकांना सांगत आहे की तू अरंत आहे किंवा हे आहे, ते आहे, तू हे सगळं खोटं बोलत आहे. तू माझ्यापासून लपवू शकतो. तू कितीतरी लोकांना फसवत आहे, पण तू मला फसवू शकत नाही. तू रात्री झोपतो ग्राउंडवर आणि जमिनीवर आणि स्वतःची विष्ठा करतो. तर तू हे का करत आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात, त्याला सांगतात की तू कस्सपा बुद्धाच्या वेळेस एक भिक्खू होता आणि तू एका अरंत भिक्खूला कसं ट्रीट केलं हे सगळी स्टोरी सांगतात, जी मी तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितली. तर जंबुका खूप घाबरतात आणि भगवान बुद्धांच्या पायाशी डोकं ठेवतात. त्यानंतर भगवान बुद्ध जंबुकाला एक छोटासा कपडा देतात आणि घालायला लावतात. त्यानंतर जंबुकाला भगवान बुद्ध त्याच ठिकाणी एक प्रवचन देतात. ओके. प्रवचन दिल्या दिल्या ऑन द स्पॉट जंबुका हे हरवतात. त्यानंतर जंबुका हे भगवान बुद्धाच्या यामध्ये भिक्खू बनतात. त्या लगेच काय होतं की जंबुकाचे जे प्युपिल्स असतात, जे विद्यार्थी असतात, म्हणजे अंग आणि मगध नावाचे जे 2 देश आहेत, तिथून सगळे अराईव्ह होतात आणि येतात, सरप्राईज होतात. आणि बघतात आपले जे शिक्षक आहेत ते भगवान बुद्धासोबत आहेत. मग जंबुका सगळं एक्सप्लेन करतात त्यांच्या शिष्यांना, का त्यांनी भगवान बुद्धाला जॉईन केलं. त्यानंतर भगवान बुद्धांच्या संघामध्ये ते सगळे जॉईन होतात आणि मग तिथं भगवान बुद्ध ही गाथा म्हणतात की जो मूर्ख असतो तो महिनोमहिने जर अशी प्रॅक्टिस केली तर तो जो आर्य आहे त्याच्या 16व्या भागापर्यंतही पोहोचू शकतो. तर या गाथेहून आपण समजायचं आहे की जी खरी प्रॅक्टिस असते ती काही क्षणातच तुम्हाला कुठच्या कुठं घेऊन जाते आणि ज्या भ्रमित करणाऱ्या प्रॅक्टिसेस असतात, ज्या फक्त नावानं स्वतःला मोठं करून देतात, ते लोक स्वतःला मोठं करून देतात. असे बरेचसे इव्हन आताही आहे. आताही बरेच जण त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करतात. तर इव्हन आपण कितीतरी वर्ष मूर्खपणामध्ये अशा चुकीच्या प्रॅक्टिस मध्ये जर राहिलो तर ते सत्य जाणून घेणाऱ्या व्यक्तीच्या 16व्या भागापर्यंत म्हणून आपण कधीही प्रॅक्टिस मध्ये या गोष्टी खूप महत्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजे की जे काही कर्म आपण करतोय बोलण्याचं काया वाचा आणि मनाने तर याचे फळ शुअर भेटतात. कोणी वाचणार नाही. हम्म. म्हणून जंबुकाची जी स्टोरी आहे ती आपण कधी लक्षात ठेवायची की आपण काया वाचा आणि चित्ताने जे काही आपण कर्म करतो त्याचे फळ शुअर भेटतात. त्यानंतर चुकीच्या ज्या प्रॅक्टिसेस असतात जसं की ऍसेटिक प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या मागे आपण नाही घालवलं पाहिजे. त्याच्यानंतर हे बघायला पाहिजे की जेलसी फॅक्टर आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मत्सर आहे.
इव्हन कश्यप बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू असताना सुद्धा असं म्हणतात की कश्यप बुद्धाच्या काळामध्ये हे जे बनते होते ते अनंताला असं करतात, खूप वर्ष प्रॅक्टिस केलेली असते त्यांनी ध्यानाची. खूप वर्ष प्रॅक्टिस केलेली असते, परंतु अरहंतांना अशा प्रकारचं ट्रीट केल्यामुळं ती प्रॅक्टिस सुद्धा त्या कर्मापासून त्यांना वाचवू शकत नाही, डायरेक्ट हेल भेटते. म्हणून आपण असा मनामध्ये विचार नाही करायचा की माझी एवढी एवढी प्रॅक्टिस आहे म्हणून मी वाईट कर्म करतो म्हणून मी त्याच्यातून वाचून जाईल. बिलकुल चुकीचं आहे. मे बी वाचूनही जासाल, मे बी नाही वाचून जासाल. कर्मावर डिपेंड करतं आणि तुमच्या पारमितावर, आपल्या सॉरी तुमच्या नाही, आपल्या पारमितावर डिपेंड करतं. आपण किती कुशल करतोय, आपण किती पुण्य करतोय. पुण्यापेक्षाही कुशल खूप महत्वाचं आहे. त्या दिवशी बंदीमुंडतांनी एक शब्द वापरला, कम्मखय. कम्मखय काय म्हणतात की ते अशा प्रकारचे कर्म असतात की ते वाईट आणि चांगल्या कर्माला नष्ट करून टाकतात. तर हे जे कुशल आहे, हे कुशल फक्त आर्यष्टांगिक मार्गावर राहूनच आपण प्राप्त करू शकतो. पुण्य तर आपण 10 पुण्यक्रिया ज्या आहेत त्याच्यातून प्राप्त करू शकतो, परंतु ते आपल्याला पुन्हा पुन्हा या भवचक्रामध्ये आणण्यासाठी कारणीभूत ठरेल. म्हणून कंटिन्युअसली आपण ज्या प्रॅक्टिसेस आहे, ज्या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहे, त्याच मार्गावर राहिलं पाहिजे. चांगलं वाटतं म्हणून प्रॅक्टिस करणं हे योग्य नाही. Okay? तर एवढंच होती ही स्टोरी. मी काही यावर जास्त डिटेल बोलत नाही, शॉर्ट सांगत आहे की इम्पॉर्टंट राहतं की मूर्खासारखी प्रॅक्टिस नाही करायची. Okay. कधीही जे चांगले भिक्खू आणि चांगला संघ जर आपल्याला भेटत असेल तर त्याच्या अनुसारच आपण वागायला पाहिजे आणि प्रॅक्टिस करायची. हेच होतं आजचं धम्मापद. म्हणून आपण कितीही जर उपवासात पालन केले, प्रॅक्टिस केली, सगळं केलं, परंतु त्यामध्ये जर वाईट कर्माचं मिक्सिंग आपण करत आहे तर शुअर त्याचे रिझल्ट आपल्याला भेटतील. परंतु आपण जे काही कर्म करत आहोत, जे काही आपण प्रॅक्टिसेस करतो चांगल्या, त्याचा रिझल्ट आपल्याला वाचू शकणार नाही. म्हणून पुण्याचा भार जास्त करण्यापेक्षा कुशलाचा भार जास्त कर, ज्यामुळं आपले वाईट जे कर्म आपण केलेले असतील त्याचा प्रभाव कमी व्हायला लागेल, ते नष्ट व्हायला लागतील. ठीक ठीक आहे, हेच होतं आजचं.